रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात इंडिया आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार जयंत पाटील आणि आमदार संजय पोतनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं। यावेळी बोलताना आमदार जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे। संपूर्ण देशभरात सध्या मोदींच्या हुकुमशाही विरोधात संतापाची लाट उसळली असून मी म्हणजे देश आणि मी म्हणतो तो कायदा ही त्यांनी सुरू केलेली परंपरा मोडीत काढण्याचं काम आपल्याला करायचंय असं वक्तव्य आमदार जयंत पाटील यांनी केलंय। तर आमचे स्वतःचे उद्योग आहेत, आम्ही इन्कम टॅक्स भरतो, पण तटकरेंकडे काय आहे, त्यांच्याकडे एवढा पैसा आणि प्रॉपर्टी कुठून आली असा आरोप देखील त्यांनी तटकरेंवर केलाय। उद्योग काय? माझा उद्योग आहे, मी इन्कम टॅक्स भरतो, माझ्याकडे 4000 कर्मचारी कामाला आहेत, त्यांच्याकडे काय उद्योग आहे? टक्केवारी उद्योग आहे, टक्केवारी आपल्याला सांगा, आम्ही या सरकारला टाकला प्लॉट गरीब शेतकऱ्यांकडे घेतला कोणता तो 80 कोटीला विकलेला आहे, 80 कोटीला विकलेला आहे, रजिस्टर कुणाला? तिथे जयस्तंभाची कॉलनी होते, संतवाले सुद्धा बीजेपीच्या विरोधात पुण्यामध्ये गेले की नाव सांगतो तर त्याला गेला त्रास होईल, चांगला मोठा ब्राह्मण समाज संघाचा मुख्य या राज्यातला एक प्रमुख नेता संघाचा तो रोज 200 लोकांना प्रबोधन करतो की मोदीला म्हणतात निवडणूक झाली की तुम्ही त्याचं नाव मोठा मोठा ज्ञान केलेला माणूस भाजपसाठी आणि संघासाठी संघ चर्चा आणि म्हणून मी म्हणजे देश आणि मी म्हणेल तो कायदा आहे म्हणण्याची जी परंपरा आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये सुरू आहे ती मोडीत काढण्याचं ऐतिहासिक काम तुम्हा आम्हाला करायचं आहे।